पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा काय एक दिवसाचा पाऊस वाटत नाही मला, प्रॉपर पावसाची सुरुवात झाली असं दिसतंय. अगेन सेम मागचा टायर स्किडून जरा इश्यू होतात. आता एक नवीन प्रॉब्लेम चालू झाला आहे पावसात, या गाडीचा खूप इश्यू होतो. भाई पेट्रोल किती कमी यायला लागलंय मला, आई शपथ रे, 1 लिटर कमी झाले. थँक्यू रेड असताना पण सोडल्याबद्दल. पावसाळ्यात माझी ऑफिसला जातानाची फेवरेट प्लेस. पावसाळ्यात काय ज्याच्या आईला उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, काही असू दे, आरे कॉलनी वेगळीच वाटते. म्हणजे काय बोलू शकतो बोला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बघू शकता तुम्ही आणि अंदाजही लावू शकता की पावसाला सुरुवात झालेली आहे. 2 मिनिटात मी निघतो आणि तशी बाईकवर बोलतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. जसं काही तुम्ही बघू शकता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा काय एक दिवसाचा पाऊस वाटत नाही मला, प्रॉपर पावसाची सुरुवात झाली असं दिसतंय. जरा सुकून वाटतंय कारण एवढ्या दिवसांपासून मुंबईत जरा ऊन जरा जास्तच वाढलेलं आणि पाण्याची पण कमी होती. ॲक्च्युली आता हे स्ट्रगल वाढलं आहे चिखलाचं आणि अशा सगळ्या गोष्टींचं. पाऊस एवढा पण जोरात नाही सध्या, बट पूर्ण रेनकोट घालूनच मी विचार केला की जाऊया. बाईकमध्ये पेट्रोल पण कमी आहे. सुरुवातीचा पाऊस जरा आपण आरामातच चालवावी. सुरुवातीचा पाऊस जरा आपण आरामातच चालवूया गाडी. ॲक्च्युली पाऊस बोललं ना मला प्रेशर येतं जरा की बाईक जड आहे आणि पाण्यामुळे आणि चिखलामुळे कधी पण स्पीड होते गाडी. पूर्ण प्रेशर येते पायांवर आणि सगळ्या गोष्टी, आणि एकदम फटकन एक्सेलरेट पण नाही करू शकत. अगेन सेम मागचा टायर स्किडून जरा इश्यू होतात. या गाडीमध्ये फक्त ह्याच गोष्टीची कमी आहे की ट्रॅक्शन कंट्रोल नाही आता, बाकी सगळं ओके. मस्त वाटते जरा पावसात बाईक चालवून, मजा तर येते. नका काका असं करू, असं कोणी केलं ना आपसुक शिवी निघते तोंडातून, पण किती कंट्रोल करायचं आपण. थोडी पावसाबरोबर पण कम्फर्टेबल व्हायला रायडिंग स्टाईल थोडासा टाईम तर लागेल आणि कदाचित माझा रूट पण चेंज होऊ शकतो. लास्ट इयरप्रमाणे मी यावर्षी रिस्क नाही घेऊ, म्हणजे मला घ्यायचीच नाही रिस्क. तरी आजचा दिवस आपण जाऊन बघू काय हालत आहे. आईला पोलीस काका उभे होते पण काय बोलले नाही ते, माझी तर फाटलेली. आता एक नवीन प्रॉब्लेम चालू झाला आहे पावसात, या गाडीचा खूप इश्यू होतो. चिखल एवढ्या प्रमाणात उडतो की म्हणजे पाऊस नसेल पण समजा असं काहीच पाऊस नाही आणि असं रस्ते पूर्ण असे ओलेत, भयंकर लेवलला चिखल उडतो. हिमालयनमध्ये पिलियन असेल नाही तर रायडर असेल कोणीही असेल, भरपूर चिखल उडतो. लहान असताना असे जे डबके असायचे पाण्याचे ते बघून भारी वाटायचं की बाबा याच्यातून जाऊ मस्त पाणी उडवत वगैरे. आता मोठं झाल्यावर कळतंय की कुठे काय लपलेलं असेल माहीत नाही, सालपटून निघू जर त्याच्यातून उडालं तर. आपल्याला पेट्रोल भरायचं, आपण इकडे येऊ. 1111 आरामात टाका ना, वर येईल. ऊपर आ रहा है, धीरे करो. हमेशा ढलवाता हूँ मैं इधर से. भाई पेट्रोल कमी झालं यायचं आता. भाई पेट्रोल किती कमी यायला लागलंय मला, आई शपथ रे, 1 लिटर कमी झाले. मागच्या व्हिडिओमध्ये आणि मी काही रील्समध्ये मी बोललो आहे इथेनॉल आणि पेट्रोलबद्दल, रिपीट नाही करत, पण डेंजर चालू आहे रे. नितीन गडकरींनी रस्ते एवढे चांगले बनवले, थोडासा ट्रस्ट बिल्ड होत होता, त्यांनी थोडंसं डाऊटमध्ये टाकलंय स्वतःच्या कामाला घेऊन. थोडंसं नाही जास्तच ॲक्च्युली. हे मला एवढंच बोलायचं आहे की सिम्पल ठेवूया की ऑलरेडी तिकडे मार्केटमध्ये गाड्या E20च्या नाही आहेत, E20च्या, आणि त्याच्यात तुम्ही E20 कंपल्सरी केलं. आईला स्कॅमच झाला असता आता. आता रेनकोटची फालतूगिरी चालू झाली आहे. भाऊ काय रे तोतलेगिरी. बाहेरून एवढा पाऊस असतो बट आतून पूर्ण गरम होतं रेनकोटमुळे. अच्छा, माईकला मला वाटतं प्लास्टिकमध्ये ठेवायला लागेल, जरा मला भीतीच वाटायला लागली आहे माईकची. पावसाळा ना रायडिंगसाठी भारी आहे पण खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एकतर रस्त्यावर बाईकच्या म्हणजे सेफ्टीसाठी स्वतःच्या, समजा तुम्ही ब्लॉगिंग करताय तर तुमच्या गॅजेट्सची वगैरे जास्तच काळजी घ्यावी लागते. पाऊस आला हीच मोठी गोष्ट, पण ज्या वेमध्ये येतोय तो वे एकदम घाणेरडा आहे. तुरू येतं एकदम पाऊस. म्हणजे तुरू बोलण्याचं मिनिंग काय आहे, म्हणजे मराठीमध्ये बोलतात ना तुरू चालत आली, म्हणजे छोट्या पावलांनी असं छोटे पावलं. इकडे सिग्नल लावून पण नाही पाळणार लोक सिग्नल, म्हणजे त्यांना ते आत्मसात करायला जरा टाईम लागेल मला वाटतं. एवढे वर्ष विदाऊट सिग्नल जगले तिकडची लोक. सगळीकडे आता ॲक्च्युली ट्रॅफिक सेन्स चालू होतील. हे असे जे लोखंडाचे हे असतात ना, ह्याच्यावरून जाम सरकायला होतं. चुकून पण तुम्ही थोडीशी पण लीन केली तर सालपटण्याचा विषय डायरेक्ट. थँक्यू रेड असताना पण सोडल्याबद्दल. जसं मी मगाशी बोललो, ते असे डबके असल्यानंतर लहानपणी वाटायचं की अरे मस्त आपण याला हे करू फास्टमध्ये.
पाणी उडेल सगळीकडे. आता नाही करू शकत तुम्ही, डायरेक्ट टारा आणि फराफरा होईल. पावसाळ्यात माझी ऑफिसला जातानाची फेवरेट प्लेस. पावसाळ्यात काय, ज्याच्या आईला उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, काही असू दे, आरे कॉलनी वेगळीच वाटते प्रत्येक सीझनमध्ये. थोडं हिल स्टेशनवाली फिलिंग देतं. हा पाऊस चिखल उडवणार आहे, बाकी काय नाही. म्हणजे असा धुणारा पण पाऊस पाहिजे, बाईक बिक धुवून निघाली पाहिजे असा वाला. मुद्दाम केलं त्याने. ठीक आहे, येतो राग, आय नो. मी पण चालवली 4 व्हीलर अशा ट्रॅफिकमध्ये, जेव्हा समोरून बाईकवाले असे घुसतात जबरदस्त, येतो राग. येतो. नो, द प्रॉब्लेम इज द ब्रेक मारलं ना की कसं ना, ते टायरला जी ग्रिप भेटायला पाहिजे ना ती भेटत नाही. बघा 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 भाई, नको ना. हे बघा, हे अक्कल शून्य लोक आहे हे सगळे. सकाळी ही लोक ब्रेकफास्ट नाही करत. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. वाह वा बेटा, तुला तर दाखवलंच पाहिजे नाही का. म्हणजे काय बोलू शकतो बोला. तुम्हाला माहिती आहे समोरून जर इकडून रस्ता रिकामा आहे आणि इकडून गाड्यांची गर्दी आहे, तर तुम्ही त्या लाईनमध्ये थांबा. कारण ऑलरेडी कोणीतरी आपली काशी गेली असते म्हणून हा रस्ता रिकामा दिसतो तुम्हाला. ही अक्कल पाहिजे ॲक्च्युली सगळ्यांना. मोस्टली तर ऑटोवाले आणि कारवाल्यांना हवी, कारण तुम्ही थोडी जास्त जागा घेता. आता हे ना बाईक सेंट्रिक वाटेल मी, की माझ्याकडे बाईक आहे म्हणून मी असं बोलतो आहे. बट ठीक आहे, जर बाईक निघून जात असेल तर पोटात कशाला दुखायला पाहिजे. आणि कधी कधी बाईकवाल्यांनी पण थांबलं पाहिजे. असं नाही की मी पूर्णपणे असं अगेन्स्ट बोलतो आहे, बट बाईकवाल्यांनी पण थोडंसं वेट केलं पाहिजे. कोणत्या कॉन्फिडन्सने डायरेक्ट ह्या म्हणजे कॉन्फिडन्स काय असतं तुमच्याकडे? जेव्हा तुम्ही अशी गाडी टाकता समोरच्या लेनमध्ये, तुम्ही 100% शुअर आहे पुढे कोणीतरी अजून काशी केली, त्याशिवाय नाही होत या गोष्टी. आता बघा ते ऑटोवाले, मी जास्त काय बोलत नाही ऑटोवाल्यांबद्दल. माझा मूड नीट होता मगाशी, नाहीतर त्या ओला उबर वॉटेवर जे काय होते ट्रान्सपोर्टवाली गाडी, दोन्ही गाड्यांना काहीतरी मी बोललो असतो. ॲक्च्युली तेच आहे की लाईफमध्ये असे खूप इन्सिडेंट होतात. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही ना, म्हणजे अननेसेसरी नाही बोलायला पाहिजे, बट इकडे बोलायला पाहिजे तिकडे बोलत नाही ना, तोपर्यंत समोरच्याला समजत नाही आपण चुकतोय. तो असा आवाज उचलावा लागतो. ठीक आहे, असेल समोरचा मोठा शहाणा, बट तुम्ही जर करेक्ट असाल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची दिसते तर तुम्ही बोलू शकता. काय मस्त वाटतं यार, शपथ रे, क्लास एकदम. जरा मला भारी वाटतं की चुकून एखाद दुसरी राईड जर प्लॅन झाली आणि असं वातावरण जर असेल तर मग तर सुकून एकदम. कॅमेऱ्यात खूप गोष्टी नाही जस्टिफाईड होत, बट माझ्या समोर जो डोंगर आहे त्याच्यावर पूर्ण धुकं आहेत आणि माझ्या ऑफिसजवळ आहे, ते पण मुंबईमध्ये. आता मी हे कॅमेऱ्यात शो करण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी ते एवढं ते जस्टिफाईड नाही होणार हे मला माहिती आहे. कारण जे डोळ्यांना दिसतं ते कॅमेऱ्यात नाही दिसत एवढं. RPMवर नाही चालत आपली गाडी चांगली, त्याला रेवच करायला लागतं. म्हणजे हाय RPMवरच चांगली चालते. त्यामुळे मग सेकंड गिअरला मी तो चढू नाही शकलो आत्ता. म्हणजे दाड आवाज येतो. टेक्निकल गोष्टी आहेत, मला पण एवढं नॉलेज नाही. या बाजूला पण ना नजारे असतात ॲक्च्युली, पाऊस जोरदार असतो तेव्हा. इकडे एक वॉटरफॉल तयार होतो, नाही झालं अजून काय. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम येईल ते, जसं असं पाऊस पुढे जाईल. बघा 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 बघा, मस्त हे असे ऑटोवाले. अरे म्हणजे त्यांचे वडील होते नगरसेवक इकडचे. जाऊ द्या, काय बोलायचं नाही आपल्याला, शांत बसूया. ब्लॉगचा एंड करूया. आपण पोहोचलो आपल्या ऑफिसजवळ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जरा सबस्क्रायबर वाढवा, फ्रेंडसोबत शेअर करा चॅनल, आणि सपोर्ट करत राहा. जरा कमेंट्स करा, आणि जेवढा तुम्हाला वाटतं तेवढा शेअर करा व्हिडिओ. भेटू पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.